नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ मार्गशीर्ष विशेष भागामध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे. तर येणाऱ्या तिसऱ्या गुरुवारसाठी तुम्ही आत्ताच रांगोळ्या बघून ठेवा. अतिशय सोप्या आणि सुंदर रांगोळ्या आहेत. एकदम सोप्या पद्धतीने काढलेल्या आहेत. नेहमीप्रमाणेच एकदम दिसायला सुंदर, काढायला एकदम सोप्या आहेत आणि कुणालाही जमतील अशाच रांगोळ्या आहेत. पहिली जी रांगोळी आहे ती व्हाईट कलरमध्ये काढली आपण आणि पुढच्या ज्या 3 आहेत थोड्या कलरफुल काढलेल्या आहेत. तर म्हणजे कुणाला जर कलरफुल रांगोळ्या आवडत असतील तर त्यांनी नक्की बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास लाईक करायला, कमेंट करायला, शेअर करायला विसरू नका. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा तुमच्या मैत्रिणींना पण, म्हणजे त्यांनाही नवीन रांगोळ्या शिकायला भेटतील. तुम्हाला जर रोज रोज त्याच रांगोळ्या काढून जर कंटाळा आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपल्या चॅनलवर तुम्हाला रोज नवीनच रांगोळ्या बघायला मिळणार आहेत आणि एकदम युनिक रांगोळ्या आहेत. सोप्या पण आहेत. तुमच्या सकाळच्या घाई गडबडीत लवकर होतील अशाच रांगोळ्या आहेत. तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन येत जाईल. आणि कमेंट बॉक्सजवळ एक हाईप नावाचा ऑप्शन असतो, त्यावरही क्लिक करा, म्हणजे जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत आपले व्हिडिओ पोहोचतील. एकदम नवीन नवीन डिझाईन्स आहेत सर्व. आधीचे व्हिडिओ पण नक्की चेक करा. आणि प्रत्येक वेळेस मी तुमच्यासाठी नवीनच रांगोळ्या घेऊन येत असते. बघू शकता ह्या रांगोळीत आपण खाली फुलं ठेवलेले आहेत, म्हणजे रांगोळी प्लस फुलं या दोघांचा वापर करून आपण आजची रांगोळी काढलेली. याआधी पण आपण 1-2 व्हिडिओ बघितलेले आहेत फुलांचा आणि पानांचा वापर करून. तर तुमच्याकडे जर फुलं अवेलेबल असतील तर तुम्ही अशी डिझाईन तयार करू शकतात. म्हणजे एक तुम्हाला आयडिया दिली की तुम्ही अशी रांगोळी काढू शकतात. तर तुम्ही तुमच्या कल्पनाशक्तीचा वापर करून तुमच्या आवडीनुसार डिझाईन बनवू शकतात. पुढची डिझाईन ही आपली वेल काढून घेतला आहे. स्काय ब्लू कलर भरून घेतला. हा कलर मोस्टली भेटत नाही, आपल्याला लवकर मिळत नाही, मग मी घेऊन ठेवत असते. दिवाळीच्या वेळेस जेव्हा कलर्स घेतले होते तेव्हा घेऊन ठेवला आहे. मोस्टली आपल्याला लाल, पिवळा, हिरवा, निळा असे कलर लवकर भेटून जातात, पण हे नाही भेटत. रांगोळ्या नक्की ट्राय करून बघा मैत्रिणींनो. आत्ताच बघून ठेवायच्या, म्हणजे वेळेवर गडबड होत नाही. सगळी तयारी आधी करून ठेवलेली असली का टेन्शन नाही. उद्याच्या भागात पण आपण एकदम सोप्या आणि एकदम भारी रांगोळ्या बघणार आहोत नेहमीसारख्याच. तर उद्या पण व्हिडिओज 1 वाजता तुम्ही रेडी राहत जा व्हिडिओ बघण्यासाठी. म्हणजे व्हिडिओ तर कुठे जात नाही, चॅनलवरच राहील. तुम्हाला जेव्हा पण टाईम मिळेल नक्कीच व्हिडिओ बघत जा. जर दारासमोर अजूनही रांगोळी काढत नसाल तर रांगोळी काढायला सुरुवात करा मैत्रिणींनो. छोटीशी का होईना रोज दारासमोर रांगोळी काढा. त्याचं महत्त्व मी तुम्हाला सारखंच सांगत असते प्रत्येक व्हिडिओमध्ये. हा एक कलर, अबोली कलर आणि हा आकाशी कलर, असे 2 कलर जास्त मिळत नाही, त्यामुळे मी घेऊन ठेवलेत ते. त्यांचं कॉम्बिनेशन पण खूप छान वाटतं रांगोळीमध्ये. तर ज्यांनी सिलेक्ट केलं होतं की आम्हाला कलरफुल आणि म्हणजे जास्त कलरवाले आणि डिझाईनवाले रांगोळ्या पाहिजे, त्यांच्यासाठी या रांगोळ्या आहेत. साध्याच आहे, कुणालाही काढता येतील अशाच आहे. फक्त आपण व्हाईट कलरऐवजी जास्त कलर वापरले रंगीत.
प्रत्येक रांगोळी ही नवीनच तुम्हाला बघायला मिळणार आहे चॅनलवरती. कधी होत असेल सेम, कारण की एवढ्या रांगोळ्या म्हटल्यावर लक्षात नाही राहत की आपण कुठली रांगोळी आधी काढलेली आहे. पण कलर कॉम्बिनेशन वगैरे तर वेगळंच असतं. आणि भरपूर तायांच्या आपल्याला कमेंट्स येत आहे, छान छान कमेंट्स करताय. तर मी प्रत्येकाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करते. तर तुमचे मनापासून धन्यवाद. तुम्ही वेळात वेळ काढून आपले व्हिडिओ बघतात आणि रांगोळ्या ट्राय करून बघतात. खूप छान वाटतं तुम्ही जेव्हा मला कमेंट्सद्वारे कळवतात की ताई आम्ही रांगोळी काढली आहे. असाच सपोर्ट राहू द्या तुमचा, असाच आशीर्वाद राहू द्या. आपली ही पुढची रांगोळी बघा, मी पट्टी ठेवली आहे म्हणजे ती लाईन सरळ येते आणि 3 कलरचं कॉम्बिनेशनमध्ये आपण ही रांगोळी काढतो आहे. असा वेल काढून घ्यायचा. सिंपल एकदम ही पण रांगोळी. आजच्या भागातली ही शेवटची रांगोळी मैत्रिणींनो. तुम्ही इथपर्यंत आला आहात म्हणजे पूर्ण व्हिडिओ बघता तर तुमचे मनापासून धन्यवाद. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघताय त्यासाठी. अशाच रांगोळ्या तुम्हाला पुढच्या भागातही बघायला मिळणार आहेत. तर नक्की व्हिडिओ चेक करत राहा आणि या रांगोळ्या ट्राय करून बघा तुमच्या दारासमोर, महालक्ष्मी मातेसमोर. खूप सुंदर आहेत, दिसायला पण ॲट्रॅक्टिव्ह वाटतं एकदम. तर भेटूया पुढच्या भागात अशा सोप्या रांगोळीसोबत. तोपर्यंत रांगोळीची रोज प्रॅक्टिस करा. दारासमोर छोटीशी काय होणार रांगोळी काढा आणि भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद. बाय बाय.